हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपली रेसिपी आहे रताळ्याची खीर। बनवायला अगदी सोपी आहे, अगदी झटपट बनते आणि चवीला सुद्धा उत्तम लागते अशी ही रताळ्याची खीर आज मी तुम्हाला ही रेसिपी शेअर करणार आहे। अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन करून घ्या। इथे मी रताळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ती लोखंडीच्या तव्यामध्ये ठेवलेली आहेत। रताळे शिजवत असताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। फक्त लोखंडी तव्यामध्ये ठेवायचं आणि त्यावरती झाकण ठेवून 15 मिनिटे मंद गॅसवरती ही रताळ शिजवून घ्यायची आहेत। रताळ शिजवत असताना पाणी घातले की रताळे एकदम पांचट होतात आणि त्याची खीर सुद्धा चवीला अजिबात चांगली लागत नाही। तर 15 मिनिटांनंतर मी चाकूने चेक केलं की रताळ शिजले आहे का, तर रताळ माझी बरोबर शिजलेली होती। अजिबात पाणी न वापरता फक्त वाफेवर अशा पद्धतीने रताळ लोखंडाच्या तव्यामध्ये शिजवून घ्यायची। खीर बनवण्यासाठी मी सगळे रताळ वापरणार नाही, त्यातली फक्त हे छोटे छोटे 4 तुकडे एवढ्याचीच मी खीर बनवणार आहे। तर अगोदर या रताळाची साल आपण काढून घेऊया। रताळ जेव्हा कच्चे असतात त्यावेळी त्याचा आतला भाग हा पांढऱ्या कलरचा असतो आणि जेव्हा आपण असं बिना पाणी घालता जेव्हा शिजवतो त्यावेळेला त्याचा कलर काही असा थोडासा पिवळा पडलेला असतो। हीच रताळ जर पाणी घालून शिजवली असती तर तो कलर पांढराच राहिला असता, त्यामुळे ती चवीला अजिबात चांगलं लागलं नसतं। त्यामुळे बिना पाणी घालताच फक्त वाफेवर अशा पद्धतीने रताळ शिजवून घ्यायची। शिजवलेली रताळे अशा पद्धतीने किसून पण घेऊ शकतो किंवा फक्त हाताने चुरा करून सुद्धा घेतलं तरी सुद्धा चालेल। जर शिजवण्याची प्रोसेस नको असेल तर रताळ फक्त किसून घ्यायची, त्याची वरची साल काढायची आणि कच्चंच रताळ हे किसून घ्यायचं आणि नंतर दुधामध्ये घालून त्याला शिजत ठेवायचं। पण तसं बनवायला खीर बनवायला खूप वेळ लागते। खिरीला एकसारखा दाटसरपणा येत नाही, त्यामुळे रताळे अगोदर शिजवून घेतले की खिरीला छान दाटसरपणा येतो। तर अशा पद्धतीने मी बाकीचे रताळ हातानेच बारीक करून घेतले आहेत। त्यानंतर गॅसवरती एक टोप मी गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे। तुपाशिवाय आपली खीर ही पूर्ण होऊ शकत नाही। त्यामध्ये घालायचे आहेत थोडेसे ड्रायफ्रूट्स। मंद गॅसवरती थोडंसं परतवून घ्यायचं। थोडासा कलर चेंज झाला की त्यामध्ये आपण बारीक करून घेतलेलं रताळ जे आहे ते घालून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटं तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे। यामुळे खिरीला छान चव येते। रताळ जर शिजवून घेतलेलं नसेल तर कच्च्याच रताळाचा जो किस आहे तो सुद्धा तुपामध्ये 2 मिनिटं परतवून घ्यायचा आणि नंतर दुधामध्ये मिक्स करायचा। कच्च्या रताळ्याची खीर बनवायची असेल तर दूध थोडंसं अगोदर आटवून घ्यावं लागतं। म्हणजे 1 लिटर दूध घेतलं असेल तर अगदी ते पाऊण लिटर होईपर्यंत आटवून घ्यायला लागतं, तरच त्याला चांगला दाटसरपणा येतो। पण रताळ जर शिजवून घेतलेलं असेल तर आपल्याला दूध आटवायची गरज लागत नाही, व्यवस्थित दाटसरपणा येऊन जातो। त्यानंतर मी यामध्ये दूध ॲड करणार आहे। मी इथे शाईसकट दूध घेतलेलं आहे, त्यामुळे अगदी रबडीसारखी ही खीर तयार होते। रताळ दूधमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी एकसारखं मिक्स झालं पाहिजे, त्याच्या गुठळ्या अजिबात राहिल्या नाही पाहिजे। दुधाला चांगली उकळी येईपर्यंत असंच त्याला हलवत राहायचं आहे। जर तुम्ही कच्च्या रताळ्याची खीर बनवणार असाल तर दुधाला आधी उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये रताळ घालायचं आहे। त्यानंतर मी 2 चमचे साखर घातलेली आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर 4 ते 5 मिनिट असंच त्याला शिजू द्यायचं। अगदी मंद गॅसवरतीच ही खीर आपल्याला शिजवून घ्यायची आहे। त्यानंतर या खिरीमध्ये आपण घालणार आहे अगदी पाव चमचा इलायची पावडर। कोणताही गोड पदार्थ हा वेलचीशिवाय पूर्णच होत नाही। इथे तुम्ही जायफळचा पण वापर करू शकता। या खिरीमध्ये साखरऐवजी जर गूळ वापरायचा असेल तर खीर आपली शिजून पूर्ण झाल्यानंतर मग त्यामध्ये गूळ ॲड करायचा। गूळ जर अगोदरच दुधामध्ये घातला आणि नंतर जर त्याला उकळी आली तर दूध फाटलं जाईल आणि खिरीची संपूर्ण जी चव आहे ती बिघडू शकते। त्यानंतर मी त्यामध्ये घातलेलं आहे थोडंसं केसर। केसरमुळे खिरीला कलर खूप छान येतो। तर बघू शकता अगदी 5 मिनिटांनंतर खिरीला छान दाटसरपणा आलेला आहे आणि खीर आपली तयार झालेली आहे। तर ही रताळ्याची पौष्टिक अशी खीर तुम्हाला कशी वाटली
हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.